पुण्यात एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अमित शहा आले, पण चर्चेत राहिला पुरस्कार सोहळा नाही तर बंद दाराआड झालेलं 30 मिनिटाचं संवाद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील नेमकी काय चर्चा झाली? केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला का? राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार का? आणि जर मिळालं तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा पार्थ पवार दिल्लीला जाणार कोण? या एका बैठकीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोनच विषय सर्वाधिक चर्चेत आहेत. पहिला म्हणजे केंद्र सरकारच्या मंत्रिपद विस्ताराची चर्चा आणि दुसरा म्हणजे महायुतीतील घटक पक्षांमधील वाढत चाललेली राजकीय हालचाल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा सन्मान केला. पण त्या कार्यक्रमापूर्वी झालेली एक बैठक आता संपूर्ण राजकीय चर्चेचं केंद्र बनली आहे. माहितीनुसार पुरस्कार सोहळ्यापूर्वी अमित शहा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जवळपास 30 मिनिटे सविस्तर चर्चा झाली. अधिकृतरित्या या बैठकीबद्दल फारशी माहिती देण्यात आली नाही, तरी राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेत महायुतीचं भवितव्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार यावर महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मग या बैठकीचं राजकीय महत्त्व काय आणि या भेटीतून पुढे काय घडू शकतं? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया. सुनेत्रा पवारांनी नेमकी कोणती भूमिका मांडली? सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध विकास कामांचा मुद्दा मांडला. राज्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून अधिक निधी, प्रशासकीय मंजुरी आणि आवश्यक ते सहकार्य मिळावं अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याचं सांगितलं जाते. पण ही चर्चा केवळ विकास कामांपुरती मर्यादित नव्हती. महायुतीमधील समन्वय आणखी मजबूत करणं, आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रित रणनीती आखणं आणि केंद्रातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व वाढवणं या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीला संधी मिळाली तर दिल्लीत जाणार कोण? आता सर्वात मोठा प्रश्न इथूनच सुरू होतो. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद आलं तर त्या जागेवर नेमकी वर्णी कोणाची लागणार? लोकसभेत राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत सुनील तटकरे. राज्यसभेत प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणूनच या तिन्ही नावांची चर्चा सध्या दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सुरू आहे. सुनील तटकरे ही अनुभवी संघटक आणि लोकसभेतील चेहरा आहे. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रातील मंत्री म्हणून दीर्घ अनुभव आहे. अर्थात अंतिम निर्णय भाजप केंद्रीय नेतृत्व आणि महायुतीतील राजकीय गणित यावरच अवलंबून असेल. शरद पवारांच्या भेटीनंतर या बैठकीचं महत्त्व का वाढलं? या बैठकीला आणखी महत्त्वाचं बनवणारी एक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसातील राजकीय घटनाक्रम. याआधी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. सुनील तटकरे यांनीही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. आणि आता सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यातील ही बैठक, या सलग भेटींमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा विलिनीकरण, महायुतीतील नव्या समीकरणं आणि केंद्रातील मंत्रिपदाचं गणित या सगळ्या चर्चांना नव्याने उधाण आलंय. जरी सर्व नेते या भेटी शिष्टाचाराच्या किंवा विकास कामाच्या असल्या असं सांगतात, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते इतक्या सलग आणि उच्चस्तरीय बैठका केवळ योगायोग असू शकत नाही. या बैठकीतून कोणते राजकीय संकेत मिळतात? सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्या बैठकीतून 3 महत्त्वाचे संकेत दिसून येतात. पहिला, राष्ट्रवादी काँग्रेस आता केंद्रात मोठी भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरा, महायुतीतील समन्वय टिकून ठेवण्यासाठी भाजप स्वतः पुढाकार घेत आहे. आणि तिसरा, महाराष्ट्रातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन दिल्लीतील नेतृत्व प्रत्येक निर्णय अत्यंत सावधपणे घेत आहे. यामुळे या बैठकीकडे केवळ एका शिष्टाचार भेटीच्या दृष्टीने पाहणं योग्य ठरणार आहे. पुण्यात झालेली अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांची 30 मिनिटाची बैठक आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा सर्वात मोठा विषय बनलाय. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाही, मात्र विकास कामं, महायुतीचं भवितव्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार या तिन्ही मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? राष्ट्रवादी काँग्रेसला खरंच कॅबिनेट मंत्रीपद मिळणार का? आणि जर मिळालंच तर दिल्लीत जाणार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तुमच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जर एकच कॅबिनेट मंत्रीपद आलं तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी? आणि अमित शहा, सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत खरंच मंत्रिमंडळ विस्तार चर्चा झाली असेल का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील राजकारणावरील अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.